शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ताज्या ठळक व झटपट बातम्या, शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट देखील आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा। 90,41,241 शेतकऱ्यांना मिळणार किसान सन्मान निधी, बुधवारी जमा होणार पीएम किसानचा 21वा हप्ता। पालिका निवडणुकीच्या तोंडावर संगमनेरला कारमधून 1 कोटीची रक्कम जप्त, धाराशिवची व्यक्ती रक्कम घेऊन आली होती खांडगाव फाट्यावर। जप्त केलेल्या स्फोटकांचे नमुने घेताना पोलीस ठाण्यात भीषण स्फोट, श्रीनगरच्या नौगाम पोलीस ठाण्यात दुर्घटना, नायब तहसीलदारसह 9 ठार 32 जखमी। फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांची केली जात होती तपासणी। बिहारचे मुख्यमंत्री कोण, संभ्रम अजूनही कायम, नितीश कुमार यांनी आपल्या आमदारांना आज संध्याकाळपर्यंत पटण्यात बोलावले। 79,10,000 रुपयांची 370 क्विंटल सुपारी जप्त, 3 ट्रकमधून होत होती अवैध वाहतूक, सावनेर पोलिसांची मोठी कारवाई। यालाच विकास म्हणायचं का, रस्त्यावरील खड्डे वाहतुकीसाठी तारेवरची कसरत। मनपाच्या निवडणुकीत भाजपाचे स्वतंत्र रणनीतीचे संकेत, महायुतीचे चित्र धूसर, शिंदेसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस प्रतीक्षेत। अकोला जिल्ह्यातील 16,000 हेक्टरवरील पेरणी आटोपली, यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात 1,58,957 हेक्टर क्षेत्रातील पेरणीचे नियोजन करण्यात आले। सौर मीटरचे बिले न दिल्याने वीज कंपनीला दंड, ग्राहकांची तक्रार, डेटा पाठविण्यास 6 महिन्याचा होत आहे विलंब। धरणे तुडुंब, मात्र पाणी मिळेना, रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या। गतवर्षी नुकसान, यावर्षी शेतकऱ्यांना टरबूजापासून आशा। अकोला जिल्ह्यात सोयाबीनचे दर 4,740 रुपयांवर। येवला तालुक्यात रब्बी हंगामात 11,289 हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट, 1,535 हेक्टरवर पेरणी, खरीपाची पिके शेतातच पडून। जिल्ह्यास रब्बी हंगामासाठी मिळाले विशेष अनुदान, 302,28,13,000 मदत वर्ग। जिल्ह्यासाठी एकूण नुकसान भरपाईची रक्कम आपण स्क्रीनवरती बघू शकताय। दिंडोरी तालुक्यात अतिवृष्टीचा तडाखा, द्राक्ष उत्पादनात घट, द्राक्ष वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी सासवड यवत रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये ग्रामस्थांनी वृक्षारोपण करून केला निषेध, रस्त्यावरील प्रचंड प्रमाणात मोठे खड्डे पडले असल्याने नागरिकांमध्ये होतोय मोठ्या प्रमाणात संताप। कांदा पिकातून भांडवली खर्चही वसूल होत नसल्याने पिकात शेळ्या मेंढ्या सोडण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय, प्रतिकूल हवामानामुळे 75% पीक पिवळे। कंटेनरच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टरांच्या वारसांना 92 लाख रुपये भरपाई द्या, कंटेनर चालक, मालक, विमा कंपनी यांना न्यायालयाचा आदेश। दुचाकीवरून नेताना बँकेची तब्बल 25 लाखांची रक्कम चोरट्यांनी लुटली, पैठण पाचोड मार्गावरील दावरवाडी येथील घटना। अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मुगाचे उत्पन्न निम्म्यावर, शेती खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने खरीपाला बसला मोठा फटका। छत्रपती संभाजीनगरमध्ये कमी व्याजाने पैसे देण्यासाठी बोलवले, लातूरच्या दोघांचे अपहरण करून मारहाण, सातारा परिसरातील घटना, लातूरहून गुन्हा वर्ग। छत्रपती संभाजीनगर शहरात येणार 35 देशांचे राजदूत, मुख्य रस्ते चकाचक करणे सुरू, 21 ते 23 नोव्हेंबर पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन। काठोडा तांड्यातील घराला आग लागून 5 लाख रुपयांच्या नोटा जळून झाल्या खाक, संसार उपयोगी साहित्यासह 7 लाख रुपयांचे नुकसान। माजल गावात 30 ऊसतोड मजुरांना वेठबिगार, जळगावातील मजुरांची सुटका, तिघांवर गुन्हा दाखल। साखरेचा गोडवा फिका, कारखानदार मालामाल, शेतकरी व मजूर कंगाल। कार दुचाकी अपघातात पिता ठार, पुत्र जखमी। उत्तर भारतात थंडीची लाट, महाराष्ट्रही पुरता गारठला, बहुतांश राज्यामध्ये रात्रीचे तापमान 10 अंशापेक्षा खाली आणखी उतरणार, संपूर्ण नोव्हेंबर महिना चांगल्या थंडीचा। कोपरगावात नरभक्षक बिबट्याला केले ठार।
ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवसाचे सर्वाधिक उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्याला मिळणार 50,000 रुपये. दिल्लीतील स्फोटानंतर अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनही होते हादरले, सीसीटीव्ही फुटेज मधून झाले स्पष्ट. सर्वांचा डेटा आता सुरक्षित, डिजिटल प्रायव्हसी कायदा लागू, 18 महिन्यात नियमांचे पालन. तुम्ही फक्त स्टिअरिंगवर हात ठेवा आणि लायसन घेऊन जा. अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर दलालाचा मुक्काम, मंत्र्यांकडून इशारा नावालाच. प्रतिनिधी आणि उमेदवार यांच्यात झालेला संवाद आपण स्क्रीनवरती पाहू शकताय. रेल्वेतून पडून जखमी, डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासात झाला मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप. गडकरी साहेब, मेळघाटात हेलिकॉप्टरने नाही तर रस्ते मार्गे या. मेळघाट महामार्ग संघर्ष समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. MBBSच्या प्रवेशाच्या नावाने 35 लाखांचा गंडा. मालेगावात आणखीन 5.5 लाखांच्या बनावट नोटा झाल्या जप्त. पोलिसांच्या कारवाईत वर्धा जिल्ह्यातील दोघांना अटक.